झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. हॅलो, राधा देसाई बोलते. अच्छा, तुम्ही आहात का? कमालच केलीत तुम्ही. तुमच्या लक्षात नाही का आलं? आमच्या ल्युमिनस एजन्सीचं सगळं प्रिंटिंगचं काम तुमच्याकडे असून सुद्धा इतका कसा काय हलगर्जीपणा करू शकला तर तुम्ही? बुकलेट आहे ते, मार्जिन नाही सोडली तुम्ही त्याला. त्या स्पायरल बाइंडिंग मध्ये सगळं आर्टवर्क जात आहे माझं. टायटल वर येत आहे स्पायरल बाइंडिंग, असं कसं चालेल? हा नाही नाही, तो सगळा जॉब मला परत प्रिंट करून हवाय. एक मिनिट, अशी कारण मी माझ्या क्लायंटला नाही ना देऊ शकत. लक्षात येते का तुमच्या? हे बघा, आजपर्यंत माझी एकही असाइनमेंट मी उशिरा दिलेली नाहीये, त्यामुळे यावेळेस सुद्धा उशीर झालेला मला चालणार नाही. हा सगळा जॉब मला परत प्रिंट करून हवाय 1 तासाच्या आत, आणि 1 तासापेक्षा 1 मिनिट जरी उशीर झालं ना तर मी खपवून घेणार नाही. क्लिअर? ओके, गुड फॉर यू. राधा चॉकलेट का? घे ना, तुझ्यासाठी आहे. नको रे. प्लीज. अरे खरंच नको. प्लीज. तुझं कडू झालेलं तोंड गोड करण्यासाठी. हे तुला सूट करतं? काय हे? चॉकलेट? नाही, रागवणं. ओ, रागवावं तर तूच, भडकावं तर तूच. तुझ्यावर पण भडकू का मग मी थोडीशी? हा, चालेल. तुला असं वाटलं ना की कुणावर तरी चिडायचंय तर मला फोन करत जा. हो, मी शांतपणे ऐकून घे. शेवटी आपली मैत्री. गम के मारे भटकते रहे, राह न मिली. दुनिया देखी पर चाह न मिली. आपकी हसरत तो थी पर आपकी एक आह न मिली. वाह मानव, आता ताजा सुचलं, फ्रेश आहे. ग्रेट. टच झालं ना? हा, हो. आय नो, टचिंग आहे. आणि राधा, तुला एक सांगतो, जर तुला असं वाटलं ना की कुणावर तरी रागवावं तर मला सांग ना, माझं सगळं शब्द भंडार रिकामं करेन मी तुझ्यासाठी. अरे मी कॉपी रायटर आहे ना. मानव, तुला आज काम नाहीये? आहे ना, तुझंच काम करतोय. माझं काम करतोयस? मग कर ना, म्हणजे माझं काम वेळेत मिळालं तर किती बरं होईल माहितीये. हो, म्हणजे काय? करतो, वेळेत करतो. हरी, 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 आलो ताई. लवकर इकडे धावत ये लगेच. काय झालं राधा ताई? हे सगळं काय आहे? कुठं काय? हे काय आहे हरी?
माझ्या डेस्कला कुणी हात लावला? आता मला काय माहित राहत आहे तुमचा डेस्क कोणी खराब करून ठेवला तो. आणि ताय काय रे ताय? नीट म्हणायचं ताई, नाही तर राधा मॅडम म्हणायचं. काय म्हणशील? ताय. तू राधा मॅडमच म्हण. काय जा आता. पप्पा पप्पा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये कशाला आलाय? असं काय करतेस तू? तू टिफिन विसरलीस म्हणून घेऊन आलोय मी. म्हणजे काय ठीक आहे. नाही म्हटलं त्या निमित्तानं तुझ्या ऑफिसमध्ये येणं होईल, ऑफिस बघणं होईल, नाहीतरी काही तुम्हाला येऊ देत नाहीस इथे. माझ्या ऑफिसमध्ये बघण्यासारखं काहीच नाही पप्पा. तुम्ही माझ्या कामाच्या ठिकाणी येत जाऊ नका. मला कसं तरी होतं. ठीक आहे बाबा, ठीक आहे. तुझी इच्छा नसेल ना तर यापुढे नाही पाऊल ठेवणार. बस. चिडू नका तुम्ही. तुम्ही चहा घेणार का? नाही चहा अरे, नको, चहा नको. हे बघ बेटा, त्या डब्यामध्ये तुझ्या आवडीची लाल माठाची भाजी आहे, वालाचं बिरडा आहे, ओके. काकडीचे आणि गाजराचे काप आहे, त्याच्यानंतर उकडलेले मूग आहेत आणि तुझ्या आवडीचं ताक. मी बघते सगळं. तुम्ही आता निघा कारण तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय. आणि कसे आलात तुम्ही? डोंट टेल मी तुम्ही सायकलनी आलात. म्हणजे काय सायकलवरून झालोय मी? काय काय हरकत काय आहे? अगं एक प्रसिद्ध सायको अनालिस्ट असं म्हणालेलं आहे की मॅन नीड्स डिफिकल्टीज, दे आर नेसेसरी फॉर गुड हेल्थ. बरं रस्त्याला उतारच होता, जाताना चढ लागेल ना. तुम्ही असं का करता पप्पा? माझं काहीच का नाही ऐकत तुम्ही? हे बघ बेटा, मी खरं सांगू तुला, तू जर माझं ऐकशील ना तर मी तुझं ऐकेन. मला शब्दात पकडू नका. बरं मी काय सांगतो ऐक. बघ शांतपणे ऐका बेटा, काय ऐक ऐक. बघ काय एक चांगला मुलगा आहे. ऐक 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 आधी ऐक. संध्याकाळी 5 वाजता भेटणार आहे. माझं ऐक तर खरं आधी. हे बघ नाही म्हणू नको. हा शेवटचा मुलगा, बस लास्ट अँड फायनल. याच्यानंतर कोणालाही भेटायला मी तुला सांगणार नाही. ओके पप्पा? मी कुठल्याही मुलाला भेटणार नाही अँड इट्स फायनल. ओके बेटा, आज जर तुझी आई असती तर आईला सुद्धा मी हेच सांगितलं असतं. तुम्हाला माहिती. ठीक आहे, तुझं काही ऐकणारच नसेल तर मी तरी काय करणार. मुलीच्या हट्टापुढे मान झुकवणारा मी एक असहाय्य बाप आहे शेवटी, नाही का? करेक्ट. आता तुम्ही लवकर निघा कारण तुम्हाला उशीर झालाय आणि तुम्ही सायकल इथेच ठेवताय, रिक्षा करून जाताय. मी सायकल नंतर कुणाबरोबर तरी पाठवेन. पोचल्यावर मला फोन करून कळवा. मला खूप काम आहे प्लीज. मी नीट जायचंय. मला कळवा नंतर. बाय. आई आई अगं माझे सगळे कपडे इकडे का आणलेस तू? कारण आज मी तुला सांगणार आहे कुठले कपडे घालायचे ते. आई होय, हे घालून जाणार आहेस तू. काय? कुर्ता पायजमा? हं? आई अगं मी आज फक्त मुलगी बघायला जाणार आहे. आज माझं लग्न नाहीये. तू मुलगी बघणार ना? हो. तेव्हा मुलगी पण तुला बघणार, हो की नाही? तिला आवडेल. तुला काय माहिती तिला हा आवडेल? अरे मुलींना असे कपडे आवडतात. हो हो. पण असे कपडे आवडणाऱ्या मुली मला आवडणार नाहीत. घाल प्लीज. नको ना. तू काय रे असा हट्टीपणा करतोयस? लहानपणी कसं मी दिलेले कपडे मुकाट्याने घालायचास. घाल घाल. पण हा नाही घालणार. अरे बर, तुझं नाही माझं नाही. आता घालशील? मी पुरुष असते ना आणि माझी बायको मला मुनमुन म्हणत असते ना तर मी तिला सहारा वाळवंटात सोडून आले असते. माहिती? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. किती छान ब्राईट आहे बघा. आई अरे घाल ना हा छान. हा भडक आहे. तू पण ना. हा नाहीये ब्राईट आणि हा रंग तर तुला खूप खुलून दिसेल. हाच घालून जा. आई हाच, हाच, हाच. अगं तू काय साड्या विकणारा सेल्समन सारखे माझे शर्ट मला विकतेस? हा नाही घालणार मी. अरे असं गबाळ्यासारखं जाणार आहेस का तू? हो. घना अहो तुम्ही तरी सांगा ना याला काहीतरी. काय चाललं तुझं? हा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग, उत्तर प्रदेशातील गवर्नर बोली भाषा कुठली आहे? कर्म माझं.
अहो तो मुलगी बघायला जातोय हं? त्याच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा प्रसंग आहे हा. तुम्हाला कोडं काय सुचतंय? पण हा महत्वाचा दिवस त्याच्या आयुष्यात 62 वेळा येऊन गेले त्याचं काय? कौतुकाची गोष्ट नाहीये ही. नाही कशी अरे 62 मुली रिजेक्ट केल्या तरी आज शब्द ही मुलगी पसंत केली तर ही 62 हिरा नाही का ठरणार? हो का बाई? खरंच हो. आई माझं ठरलंय, मी हा शर्ट घालणार आहे. नाक्यावर जाताना घालतोस तू हा. अगं मग असू देत की, त्या मुलीला कळायला नको का की मी खऱ्या आयुष्यात कसे कपडे घालतो ते. समजा उद्या याच मुलीशी माझं लग्न झालं तर लग्नानंतर ती काय म्हणेल, अय्या माझा नवरा असे कपडे घालतो, बघायला आलता तेव्हा कुर्ता पायजमा घालून आला होता. मग त्यापेक्षा आहेस तसाच जा ना तू. फर्स्ट क्लास आयडिया आहे, मला चालेल. नाही घना तू हे. अहो तुम्ही तरी सांगा ना हो त्याला, माझं काहीच ऐकत नाही बघा. अगं बाई, अगं वाळवंटामध्ये वाल लावून काही उपयोग आहे का? मग त्यातला प्रकार आहे हा. वाल 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 गडवाल गडवाल. अरे उत्तर प्रदेशात बोली भाषा सापडलेल्या उत्तर कुकिंग रेंज घरामध्ये येणार तुझ्या. जळला तुमचा कुकिंग रेंज. हा मुलगा एकीकडे तसा वागतोय आणि तुम्ही वाल पेरत बसा. बरोबर आहे, तुमच्यावरच गेलाय ना तो. माझंच मेलीचं नशीब फुटकंय. वाटलं होतं घरात सून येईल, तिच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून मी छान रिटायरमेंट घेईन. तुम्हा पुरुषांच्या नशिबात जे सुख आहे ते आमच्या नशिबी नाही. तुम्ही बसलात ना LICतून रिटायरमेंट घेतली, कोडी सोडवत बसलाय. आमच्या नशिबात काही हे सुख नाही की हा आनंद नाही. परी परी अगं परी इकडे ये. अगं परी येतेस की नाही? काय झालं माई? हे बघ घनश्यामचं काय चाललंय ते बघ. आपल्याला त्याच्यावर नीट लक्ष ठेवायला हवं. काय हो तुला ती गुप्तहेराची गोष्ट सांगितली होती ना, शेरखान लॉक्सची. कर्म माझं ग शेरला होम्सची. हा तसंच वागायचं. आता आपला शामराव मुलगी बघायला जातोय की नाही, कधी जातोय, आनंदानं जातोय की नेहमी सारखा आपला वैतागून जातोय, सगळी बित्तम बातमी कळायला हवी मला. त्याशिवाय पत्ता लागायचं नाही त्याच्या मनात काय आहे ते. समजलं ना? मग मला आज रात्री पुन्हा एकदा गोष्ट सांगाल ना गुप्तहेराची, रहस्यमय? हो ग बाई, अगं वाटेल तेवढ्या रहस्य कथा सांगेन तुला. कारण आपल्याला आपल्या शामरावाच्या लग्नाची मोहीम यशस्वी करायची आहे ना, कळलं? हो मी जाते आणि सगळ्या बातम्या घेऊन येते. जा 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 लवकर जा लवकर जा. आई आधी मी जाऊ का मुलगी बघायला? हो जा बाबा, नाही तर उशीर व्हायचा. मुलगी वाट बघून कंटाळून निघून जायची. जा. आईला ही आयडिया बेस्ट नाही म्हणायची. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. जेवलास? आवाज कसला येतोय रे? हो आत्ता जेवतोयस. आमटी कशी झालीये? हळू लागला ना ठसका. कसा रे तू वेंधळा? वर बघ ना. हॅलो हॅलो. वर बघितल्यावर फोन पडला ना. कसं सगळं ऐकतो ना मुनमुन माझं. ऐक ना, नंतर बोलूया. चहा घेशील तेव्हा नक्की फोन कर. ठा तू मुनमुन, तू मुनमुन. मिस यू, लव यू टू. झालं? बाय. DTP करून हवंय. नवऱ्याशी बोलत होतीस? मुनमुन म्हणतेस तू त्याला? आणि तो मला काय म्हणतो माहितीये? चिन. मी पुरुष असते ना आणि माझी बायको मला मुनमुन म्हणत असते ना,
तर मी तिला सहारा वाळवंटात सोडून आले असते माहितीये. ज्यातलं आपल्याला नाही कळत ना त्यातलं नाही बोलू अगं. मला कौतुक वाटतं. कुणाचं? आपल्या बॉस अविनाश सरांचं. का ग? काय एक एक माणसं शोधून आणलेत ऑफिसमध्ये विशेष. तू त्यातलीच आहे कायस की विशेष? आहे मी विशेष. ते DTPचं जरा लवकर वेळेत दे. नाही म्हणजे फोनवर मुनमुनशी बोलण्यात वेळ वाया घालवू नको. मला लगेच हवंय ते. मोर पिसा तुझा स्पर्श मखमली. मोर पिसा तुझा स्पर्श मखमली. ओठ सख्याचे माझ्या गाली. मोर पिसा तुझा स्पर्श मखमली. ओठ सख्याचे माझ्या गाली. डोळ्यांना स्वप्नांची लाली. म्हणे कुहू म्हणे कुहू. सूचना रे मना सूचना. असं का वागतोयस माझ्याशी? रुसलायस का माझ्यावर? हा, इतका रुसलायस की साधा एक शब्द सुद्धा सुचू देत नाहीयेस तू मला. एक शब्द एकच. मोर पिसा तुझा स्पर्श मखमली. असं काय सारखं स्वतःच्या मनाशी बडबडत असते सगळं? असं वाटतं ना इथे अदृश्यपणे कोणीतरी वावरतंय आणि ते फक्त तुलाच दिसतंय. तुला नाही कळणार ते. माझ्या मनातले भाव आहेत हे. तुला नाही कळणार ते. माझ्या मनातले भाव आहेत हे. वा, या जरा भाजी निवडायला आणि चिरायला मदत करा मला. ए आई काय ग? मला माहितीये मला आता फक्त तुझं ऐकायचंय. पण मी या जगाच्या जंजाळात अडकत चाललीये. फक्त अडकत चाललीये. आपण जरा आपल्या मनाला सांगता का? पोटात एखादा घास गेल्याशिवाय शब्द पण सुचत नाहीत म्हणो. ए आई, जगातल्या सगळ्या मोठ्या कवींनी त्यांची सगळ्यात उत्तम कविता ही रिकाम्या पोटी केलेली आहे. हो ना? हो. पण त्यासाठी त्यांनी इतरांना नाही उपाशी ठेवलेलं. हा, या काय मला काही सुचना नाही आता. जाऊ दे. बरं झालं. मोर पिसा तुझा स्पर्श मखमली. ओठ सख्याचे माझ्या गाली. डोळ्यांना स्वप्नांची लाली. भरा भरा बटाटे सोली. ए आई, हे काय यमक आहे का ग? भरा भरा बटाटे सोली मिली. जाऊ दे. हे सगळं इतकं डिप्रेसिंग आहे ना. घरात आता मुलगी बघायला चाललाय. काय? हे खरं आहे? ताई, घरात आता मुलगी बघायला जातोय. आई, मला तू आधी का नाही सांगितलंस घरात आता मुलगी बघायला जातोय? अगं, भाजी निवडायला मदत करतेस ना मला? मोर पिसा तुझा स्पर्श. आई लागेल तुला. अगं पण माझा हात. मला अजूनही वाटतं घना तोच शर्ट घाल. हा शर्ट बरोबर आहे. हा शर्ट बरोबर आहे. अरे तो नीट खोच. पळा दादा चाललाय मुलगी बघायला. गाडी. हो. आई तुझं झालं का तुझं? झालं? मी काही करत नाही. काही नाही करत. तू पण वैतागू नकोस असा. हा, असा छान प्रफुल्लित मनाने जा. हा, अजून काही सूचना आहेत द्यायला? हो. थोडा वेळ का होईना बोल रे त्या मुलीशी. म्हणजे बोलल्याशिवाय कसं कळणार मुलगी स्वभावानी कशी आहे, वागायला बोलायला कशी आहे. हा, जरा बोल. असं नुसतं बघून ठरवू नकोस. बर, चल. घरातले सगळे आस लावून बसलेत रे. राजा, आज तरी मुलीला हो म्हणून ये. आई, आधी मी जाऊ का मुलगी बघायला? हो, जा बाबा, नाही तर उशीर व्हायचा. मुलगी वाट बघून कंटाळून निघून जायची. जा.
आईला ही आयडिया बेस्ट नाही म्हणायची. ए नाही मी म्हटलं जाईन उशीर. तू ना मनातूनच ठरवून ठेवल्यास, इच्छाच नाहीये तुझी, नकारच ठरवलायस मनात. मग कशी कुठली मुलगी पसंत पडणार आहे तुला? नाही आता तू आज जा, नाही तर मी मुलगी बघायला जाणार नाही. घना मी जाणारच नाही. जाते. आई आत म्हणजे आत घरात. रिअर व्ह्यू मिरर मध्ये दिसतं मला आई. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.